नमस्कार मित्रांनो, तर आता आपण पुढील पार्ट पाहत आहोत केपी ॲस्ट्रॉलॉजीचा। ते म्हणजे सॉफ्टवेअरद्वारे आपण प्रेडिक्शन कशा प्रकारे करू शकतो। तर यासाठी काही गोष्टी आपण आज पाहायच्या आहेत हळूहळू सिस्टमॅटिकली। माझ्या मताने तुम्ही लोकांनी मॉड्यूल सेटिंग केलेलं असेल। मॉड्यूल सेटिंग केल्यानंतर पुढे कसं करायचं तर हे आज पाहणार आहोत। आपल्याला जे कोष्टकं दिली आहेत त्याच्यानुसार आपण आज विवाह योग हे पाहणार आहोत की लग्न एखाद्याचं कधी होईल, जातकाचं लग्न कधी होईल, जातकाचा योग आहे की नाही किंवा कधी लग्न झालं असेल किंवा होणार आहे कसं पाहायचं तर हे आपण आता पाहत आहोत। तर याचा अर्थ काय तर 7 नंबरचा भाव आपल्याला बघायचा। 7व्या नंबरचा भाव हा असला पाहिजे। 2, 11 ही त्याची स्थान आहेत, म्हणजे 7, 2 आणि 11 हे नंबर्स जर का स्क्रिप्टमध्ये आपल्या असतील याचा अर्थ 100% विवाह होणार आहे। एक जरी नंबर असेल तरी विवाह हा होणार आहे। 6, 8, 12 हे अपोजिट स्थान आहेत, याचा अर्थ काय ते विरोधी स्थान आहेत। तर या लग्नामध्ये कशा प्रकारे काय होईल, अडथळे येऊ शकतात का, काय होईल, कशा प्रकारे आपण आता इथे पाहणार आहोत। तर आपल्याला काय काय मिळालं हे आपण आता हळूहळू पाहूया। तर याच्यानुसार मी एक काम करतो की सध्या आपण सॉफ्टवेअरवर जाऊया। सॉफ्टवेअरवरती मी एक रँडम अशी पत्रिका घेतलेली आहे, व्ह्यू करतो मी आता। व्ह्यू केल्यानंतर आपल्याला 4 मॉड्यूल आलेले आहेत, मी सिलेक्ट ऑलरेडी करून ठेवले होते। तर आता कुंडली रोड होते, ठीक आहे। तशी ही कुंडली आलेली आहे, वानखडे यांचं नाव मी सेव्ह केलेलं आहे। आता इथले हे सिक्वेन्स खूप लक्षात ठेवा, खूप म्हणजे काय पाठ करून ठेवला तरी हरकत नाही। तर सर्वात पहिलं आपल्याला बघायचं असतं टाईप 1, लक्षात ठेवा। पहिलं बघायचं आहे टाईप 1, त्यानंतर बघायचं आहे केपी लग्न चार्ट, आणि त्यानंतर बघायचं आहे केपी सिग्निफिकेटर। ओके, पुन्हा एकदा सर्वात पहिलं आपण काय पाहणार आहोत टाईप 1, जिथे पण टाईप 1 लिहिलेलं आहे आपण ते पाहणार आहोत। त्यानंतरला केपी लग्न चार्ट पाहणार आहोत आणि त्यानंतरला सिग्निफिकेटर पाहणार आहोत। ही आपली स्क्रिप्ट आहे, ठीक आहे। आता आपण पुढे जाऊया। तर टाईप 1 आता आपण काय पाहत आहोत तर लग्नाचे भाव पाहतो। लग्नाचे भावासाठी आपल्याला काय लागणार आहे 7, 2, 11। तर पहिलं आपण बघूया 7व्या भावामध्ये कोण आहे। तर 7 नंबरचा भाव बघितला तर 7व्या भावामध्ये कोण बसलेला आहे तर बुध। तर लक्षात ठेवा टाईप 1 मध्ये आपण उ बघतो, उ म्हणजे उपनक्षत्र स्वामी। लक्षात ठेवा पहिल्यामध्ये आपण जेव्हा टाईप 1 मध्ये जाणार, फर्स्ट रेडिंगचा आपण जो पहिला पॉईंट घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण उ पाहणार आहोत। उ कोण आहे तर बुध आहे, ठीक आहे। तर आता मी इथे लिहून ठेवतो की आपल्याला काय मिळालं आहे तर पहिला मिळालेला आहे बुध। एवढंच, एकदम सिंपल, उगाच अनावश्यक कचरा करून ठेवायचा नाही आहे। तर पहिला आपण काय घेतलेला बुध घेतलेला आहे। आता आपण पाहणार की या उपनक्षत्र स्वामी 7 नंबरचा जो बुध आहे याचा राशी स्वामी कोण। तर आपण इकडे आता जाणार आहोत लग्न टाईप चार्ट 1 मध्ये। आता इथे आपण पाहणार आहोत की बुध कुठे आहे आणि बुधाच्या समोर कोण आहे रामध्ये। तर रामध्ये आहे गुरु, ठीक आहे। पुन्हा एकदा बघा या बुधाच्या समोर या सरळ लाईनीमध्ये रा पाहायचा आहे। पहिल्या याच्यामध्ये आपण उ पाहिला, दुसऱ्यामध्ये रा पाहिला। रामध्ये कोण मिळाले आपल्याला तर गुरु मिळालेला आहे। तर मी इथे लिहून टाकतो लगेच, पहिला मिळाला आहे बुध, दुसरा मिळाला आहे गुरु, ठीक आहे। एकदम सिंपल आहे। आता बुधमध्ये झालेलं आणि गुरु पण झालेले, हे 2 आपल्याला मिळालेले आहेत। तिसरं आता आपण काय बघणार आहोत विथ आस्पेक्ट। आता विथ आस्पेक्टमध्ये पहिला वरचं काहीच बघायचं नाही, हे काही बघायचं नाही आहे, आपलं काम आहे इथे याच्यामध्ये आपल्याला पाहायचं। केवढं पाहायचं आहे तर एवढं आणि एवढंच, इथे जायचं नाही आहे। तर पहिल्या 2च गोष्टी बघायच्या आहेत। तर आता स्क्रिप्टमध्ये बघूया की बुधाच्या स्क्रिप्टमध्ये काय काय नंबर आहेत। तर बुधाच्या स्क्रिप्टमध्ये आहे 12, 7, 9, 12, 5, 6, 10, ठीक आहे। तर आता मी हे सगळं लिहून घेतो। आपण आता बाजूबाजूला करूया, ठीक आहे। तर आता बुधामध्ये कोण कोण आहे तर मी बघतो। तर बुधामध्ये आलेला आहे नंबर 12, मग कोण आहे 7 आहे, 9 आहे, पुढे कोण आहे बुधामध्ये तर शुक्र आहे, 12 आहे, 5 आहे, 6 आहे आणि 10 आहे, ठीक आहे। एवढे नंबर आपल्याला बुधावरून मिळाले। तसेच मी गुरुमध्ये देखील पाहतो। गुरुमध्ये कोण कोण आहे बघूया। तर बुधाच्या खाली गुरु आहे, बघून घ्या बुधाच्या खाली गुरु आहे। गुरुमध्ये कोण आहे 7, 1, 3, 12, 7, 9, ठीक आहे। इथं मी आता नोंद करून घेतो। 7 आहे, 1 आहे, 3 आहे, 12 आहे, 7 आहे आणि 9 आहे, ठीक आहे। तर आपल्याला एवढे मिळालेले आहेत। प्लस याच्या पुढे देखील मी आता काही गोष्टी ॲडिशनल लिहितो, ती म्हणजे दृष्टी कुणाची। तर बुधावरती दृष्टी, बुधावरती दृष्टी कोण आहे 7 नंबर आहे। वा, 7 नंबर मिळाला आहे म्हणजे लग्न तर 100% होणारच आहे। आणि गुरुला कोण कोण आहे बघू दृष्टीला
तर गुरुच्या दृष्टीला कोण कोण आहे ते, तर 12 आहे, 2 आहे आणि 4 आहे. ओके. तर आता आपण पाहूया की यातले आपल्याला नंबर मिळाले आहेत का. तर पहिलं तर मी बघतो 7 नंबर आलेला आहे. हो आलेला आहे. 2 नंबर आहे का, तर 2 नंबर देखील आलेला आहे पूर्ण स्क्रिप्टमध्ये. 11 नंबर आहे का, तर 11 नंबर देखील आलेला आहे का, तर 11 नंबर इथे आपल्याला कुठे दिसत नाही आहे. ठीक आहे, तर आपल्याकडे 11 नंबर नाही आहे. बाकीचे बघू विरोधामध्ये कोण कोण आहे, तर 6 नंबर आहे विरोधामध्ये, तर आहे. तर 6 नंबरला मी थोडं एक रेड मार्क करून ठेवतो. 6 नंबर पण आहे. 8 नंबर आहे का, 8 8 8 कुठे 8 आहे का, तर नाही आहे. 12 नंबर आहे. ठीक आहे. तर 2 पॉझिटिव्ह आणि 2 निगेटिव्ह आपल्याला असं मिळालेलं आहे. ह्याच्यामध्ये कमालीची गोष्ट आहे तो म्हणजे 5 नंबर. ठीक आहे. 5 नंबर जर असेल तर जातक जनरली लव्ह मॅरेज करतो. ठीक आहे. जातक जनरली लव्ह मॅरेज करतो. जर का त्याच्या नशिबात पोरगी असेल एखादी, त्याचं चालू असेल कुठे, तर चान्सेस खूप जास्त आहेत की तो लव्ह मॅरेज करेल. ठीक आहे. अन्यथा असं काही गरजेचं नसतं, पण लग्न तर होईल. तर 7 आलेला आहे आणि फेवरमध्ये 2 आहेत. तर यानुसार या घरांचे भाव घेऊन आपल्याला प्रिडिक्शन करायचं आहे की विवाह कसा होईल पॉझिटिव्हली. 5 वरती मी सांगितलं तुम्हाला की लव्ह मॅरेजची शक्यता आहे. 6 आणि 12, आता 6 म्हणजे कर्जाचं स्थान, रोगाचं स्थान आहे. 12 म्हणजे व्यवस्थान, याचा आता खर्च तर होणारच आहे. तर हे तुमचं कौशल्य आहे की ह्याच्यावरती तुम्ही तुमचं प्रिडिक्शन कसं सांगता. आता पुढे जाऊया आणि बघूया की लग्न कधी होईल, ही घटना कधी होईल. तर सर्वात बेसिक गोष्ट आहे की लग्न कधी होईल, तर बुधामध्ये गुरु किंवा गुरुमध्ये बुध, म्हणजे बुधाच्या अंतर्दशेमध्ये महादशेत गुरुची अंतर्दशा किंवा गुरुच्या महादशेमध्ये बुधाची अंतर्दशा. आता हे पाहायला मी जातोय पुढचा कॉलम, तो म्हणजे विश्वमत्री अंतर्दशा. विश्वमत्री अंतर्दशामध्ये गेलो तर लकीली मला इथे लगेच गुरु सापडले. हा बघा, तर हा गुरु आहे. तर गुरुमध्ये बुध, तर 27/8/2018 27व्या वर्षी जातकाचं लग्न होईल किंवा झालेलं असेल अशी घटना मी शोधली होती. तर यामध्ये जेव्हा मी पाहिलं की गुरुमध्ये बुध आहे म्हणजे 27/8/2018, तेव्हा मी 1 महिन्याचा बफर घेतला होता. पण लकीली जातकाचं लग्न हे 21/8/2018 साली झालेलं होतं. ठीक आहे. म्हणजे हे प्रिडिक्शन एकदम परफेक्ट येतं. कधी कधी जर का हे नसेल तर मग आपण पुढे जायचं प्रत्यंतरी अंतर्दशा, याच्यामध्ये मग तुम्हाला एकदम डिटेलमध्ये मिळतं. जसं ही भूताची अंतर्दशा आहे, तर भूतामध्ये आपण गुरु बघू. तर हे बघा 18/4/2018 पासूनचे योग होतेच. तर मी यानुसार आपण मग डिटेलमध्ये करता येतं. या जातकासाठी काय धारण करायची शक्यता आहे, काय आहे, तर आपण जेमस्टोनमध्ये जाऊन पुन्हा एकदा चेक करू शकतो. तर याला एक आलेलं आहे की माणिक आणि मुंगा ह्या 2 गोष्टी हा जातक धारण करू शकतो. म्हणजे हे आपण त्याला डायरेक्टली सजेशन देऊ शकतो की हे तुम्ही 2 रत्न धारण करा आणि लसोनिया आणि नीलम हे त्याला डोनेट करायला सांगू शकतो. अंतर्दशेचा अभ्यास करायला गेलं तर मग आपण पुन्हा एकदा बघू शकतो की 27 म्हणजे गुरुचीच महादशा चालू आहे. तर याच्यामध्ये आताची जी चालू आहे 25, तर मुंगा धारण करू शकता. मुंगा धारण केल्याने 58% त्यांना सक्सेस किंवा त्याचे चांगले रिझल्ट्स मिळतील आणि डोनेट केला तर 42% मिळतील. त्यापेक्षा आपण सांगू शकतो की तुम्ही मुंगा धारण करावं. आणि अशा प्रकारे आपण एक एक भाव म्हणजे टाईप 1 इथे भाव पाहायचा. जसं घरासाठी किंवा गाडीसाठी 4था भाव, त्याच्यामध्ये ऊ कोण आहे, पहिल्या केसमध्ये ऊ बघायचं, मग जायचं लग्न चार्टमध्ये इथे बघायचा रा कोण आहे. ठीक आहे. जर का रा सेम आला म्हणजे राशी स्वामी जर का एखाद्याचा सेम आला तर अशा केसमध्ये आपण पुढे सरकतो. जसं आता इथे तर कुठली केस नाही आहे, पण उदाहरणार्थ मी सांगतो. जसं की आता मी एखादा ग्रह बघतो आणि त्याच्यामध्ये गुरु आहे, गुरुनंतर पुन्हा गुरु आला असेल. ठीक आहे. इथे गुरु आला आहे, गुरुमध्ये गुरु, तर मग अशा वेळी आपण पुढे सरकत मग राहू घ्यायचा. म्हणजे शक्तिशाली कोण, मग त्याच्यानंतर दुसरा कोण, मग तिसरा कोण, छोटा भाऊ, आपलं जे उदाहरण घेतलं होतं सरांनी त्यानुसार मग आपल्याला पुढे पुढे जावं लागेल. मला असं वाटतं की आता तुम्हाला समजलं असेल की आपला जो होमवर्क पण होता, जे काही आपल्याला करायचं आहे, तर जी आपली प्रिंटआउट आहे म्हणजे 12 नंबरचं की कुठले कुठले भाव आहेत, कसे कसे भाव आहेत, विवाह, पुनर्विवाह, आणि याच्यानंतर 7 नंबरचा आहे त्याचं 7 नंबरमध्ये पाहायचं. मग ते फक्त आकडे मॅच करायचे. अनावश्यक कोण ग्रह, कुठला ग्रह, कुणाला काही पडलेली नसते. आपल्याला फक्त प्रिडिक्शन करायचं आहे. स्क्रिप्टमध्ये नंबर बघायचे आहेत तर होईल, नसेल तर नाही होणार. मग कसं होईल, काय होईल ते आपापल्या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे. तर पुन्हा काही कुणाला डाऊट असेल तर विसरू नका माझा नंबर 7032553655. मी कल्पेश. आपण आता लवकरच पुढील व्हिडिओमध्ये भेटू.